दरम्यान या भेटीगाठींच्या सिलसिल्यावरती रोहित पवार, कृषी मंत्री दत्ता भरणे आणि बजरंग सोनवणे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूया। आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत। आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत। त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणी आम्ही कधीही केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळं पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही। मी आणि सुप्रियाताई दोघंजण अमित भाई शाह यांच्याकडे गेलो, पण त्याचं कारण वेगळं होतं की रेवतीताईचं रिसेप्शनचा कार्यक्रम 10 ऑगस्टला आहे, त्याच्यासाठी आम्ही निमंत्रण द्यायसाठी गेलो। कारण याच्यामध्ये कुणीतरी व्यक्तीची म्हणा कुठल्या तरी पक्षाचं कुणाचं तरी एक डाव असू शकतो की आम्हाला कुठल्या ना कुठल्या अँगलनं झालं की आम्हाला बदनाम करायचं। पण विषय असा आहे की आम्ही 8चे 8 खासदार इम्पॅक्ट आहोत, कुठंही काही होणार नाही। 8चा निर्णय आमचा हा एक निर्णय असेल। आमच्या आदरणीय ताई हे आमच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना दिल्लीमध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे। पण अननेसेसरी कुणीतरी काहीतरी बोलतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।